आपकी अदालतमध्ये मध्य प्रदेशचे चीफ मिनिस्टर मोहन यादव यांच्यावर आरोप आहे की हे आपल्याच धुंदीत असतात. मोहनजी, आज मी तुमच्या आयुष्यातील बरीचशी रहस्य जनतेला सांगणार आहे. तुमच्या मित्रांनी तुमच्याबद्दल बरंच काही सांगितलंय, जसं म्हणतात ना मध्य प्रदेशमध्ये धागे उघडणार आहे. मग तुमचा काही आक्षेप तर नाही ना? नाही, नाही. अजिबात नाही. परंतु मी सुद्धा बघत असतो जसं तुमच्यासाठी जो रिसर्च होतो, तो खरंच विलक्षण असतो. मी तुम्हाला शुभेच्छा देतो. हे बघा, 1982 मध्ये तुमचे मित्र सांगतात की तुमचं मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं होतं. एम-बी-बी-एस करायचं होतं, कुटुंबाची इच्छा होती की मुलगा डॉक्टर बनावा. परंतु तुम्ही गेलात बी-एस-सी करायला, निवडणूक लढायला. कसं आहे, मी येताच जॉइंट सेक्रेटरीसाठी निवडणूक लढली फर्स्ट इयर बी-एस-सीमध्ये आणि ही गोष्ट खरी आहे. आमच्या इथे त्यावेळी पी-एम-टी होती. तर पी-एम-टीची एक्झाम क्लिअर केली, तर माझं मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं. आता आम्ही 10 वर्षापासून कधी सायन्स कॉलेज जिंकलो नव्हतो आणि युनिव्हर्सिटी आणखी अनेक निवडणूक लढणार होते. तर माझे सगळे मित्र म्हणाले, "कुठे एम-बी-बी-एस करायला जातोस? बी-एस-सी कर, आपल्याला निवडणूक लढायची आहे." तर मी म्हणालो, "ठीक आहे, पार्टीमुळे निवडणूक लढूया." तर बी-एस-सी करायला आलो, एम-बी-बी-एस सोडून दिलं. सेकंड इयरमध्ये प्रेसिडेंट बनलो. पुढे जेवढं देवाने लिहिलं होतं बी-एस-सीचं म्हणजे बाकी शिक्षण घेतलं. परंतु मी त्याच्या मागे माझी भावना इतकीच होती, की मी माझ्या आयुष्याच्या वाटेवर शिक्षणाचं आपलं एक महत्त्व घेऊन म्हणजे मला जे आवडतं त्या दिशेने सुद्धा गेलो तर जास्त चांगलं होईल. स्वतःच्या धुंदीत चालायचंय, जे पाहिजे ते करायचंय. जे पाहिजे तेच नाही करायचं, परंतु जे करायचं ते चांगल्या प्रकारे करायचंय. आता बघा, 86 मध्ये मला समजलं की तुम्हाला डेप्युटी कलेक्टर बनवण्याची ऑफर आली होती. ही गोष्ट खरी आहे, की एम-पी-पी-एसच्या माध्यमातून मला सांगितलं गेलं, की तुम्ही बी-एस-सी, एल-एल-बी सुद्धा केलं, तर तुम्ही कलेक्टर व्हा. तर मी म्हणालो, की डेप्युटी कलेक्टर तर बनेल, परंतु मी माझ्या सर्व्हिसमध्ये माझं आयुष्य वैयक्तिक असू शकतो. परंतु खूप सारे लोक आहेत, जसे मी तुम्हाला वाईट नका वाटून घेऊ, आपल्या इतिहासातील उदाहरणसुद्धा खूप सारे आहेत. अजूनसुद्धा मी जसं सीएम शिक्षा मंत्री कित्येक तरुणांना बोलावून विचारतो, की पुढे काय करायचं आहे? तर कुणाला कलेक्टर बनायचं आहे, कुणाला डॉक्टर बनायचं आहे, कुणाला इंजिनिअर बनायचं आहे, नेता कुणालाही बनायचं नाहीये. तर नेता का बनायचं नाहीये? नेतासुद्धा चांगले असू शकतात. त्यामुळे मी तुम्हाला हे सांगतोय. काय हे सुद्धा खरं आहे का की तुम्हाला ॲक्टर बनायची सुद्धा संधी मिळाली होती? तुम्ही नाटकांमध्ये खूप ॲक्टिंग करायचात. ही गोष्ट खरी आहे, की मला शालेय आयुष्यामध्ये वाटलं आता जेव्हा मी टुरिझमचा चेअरमन बनलो, नंतर शिक्षण मंत्री बनलो, तोपर्यंत सुद्धा अशा ऐतिहासिक विषयांवर आम्ही लोक नाटक बसवायचो. ज्यामध्ये माझ्यासाठी आजच्या काळामध्ये ते सगळे अभिनय करून आपल्या ऐतिहासिक गौरवशाली पानांना पुढे आणतात. सम्राट विक्रमादित्य एक महानाट्य बनवलं. आम्ही जसं जाणता राजा आहे. आता दिल्लीमध्ये सुद्धा केलं होतं काही दिवसांपूर्वी. तर विक्रमादित्याच्या चरित्रातील खूप साऱ्या गोष्टी अशा कित्येक गोष्टी आहेत, ज्यामध्ये जेव्हा 100-200 कलाकारांबरोबर काम करण्यासाठी मोठा मंच उभा करतात, तर माझ्या मनात येतं की जो छोट्यातला छोटा कार्यकर्ता काम करतोय, तर मोठ्यातल्या मोठ्या माणसाला सुद्धा त्यांच्याबरोबर बनलंच पाहिजे. ज्यामध्ये अभिनयाने तर आपल्या आतील प्रतिभा सुद्धा येते, सगळ्यांचा विश्वास येतो, तर टीम स्पिरिट सुद्धा येते आणि अभिनय ईश्वराची कृपा आहे. काय हरकत नाही करायला. चांगल्या प्रकारे करू शकतो. तर त्यामुळे अभिनयाच्या क्षेत्रात जायचं होतं. हे बघा, मध्य प्रदेशाचे मोठमोठे कलाकार झाले आहेत. किशोर कुमार, लता मंगेशकर, सलमान हं. खान इंदोरचे आहेत. हो. मग तुम्हाला नाही वाटलं की तुम्ही सुद्धा मुंबईला येऊन हिरो बनावं? मी म्हणालो, की मी उज्जैनमध्ये राहून आपल्या कलेचा जो काही खास असा प्रवाह आहे, त्या प्रवाहामध्ये जसं मी तुम्हाला म्हणालो, की जसे आमच्या उज्जैनमध्ये रंगमंचाच्या पुनर्प्रतिष्ठापनेसाठी काम करायला पाहिजे. प्रदेशाच्या पुनर्प्रतिष्ठापने तर आमची प्राचीन कला होती आणि त्या कलेसाठी मी थोडं आपल्या नाटकांमध्ये थोडी आवड ठेवली. आणि तुमच्या वडिलांना तुम्हाला पैलवान बनवायचं होतं? हे बघा, ही गोष्ट खरी आहे, की यादव बंधू आहेत. तर खाण्यापिण्याचे भरपूर ईश्वराची कृपा आहे. दूध, दही, तूप भरपूर आहे. तर आधीपासून वडिलांचा आग्रह 2 गोष्टींमध्ये होता, की एकतर शरीर मजबूत असायला हवं, ज्यामुळे नंतरच्या काळात आपण आपल्या शरीराच्या आजारांपासून वगैरे दूर राहून शरीराची सुदृढता सुद्धा असली पाहिजे आणि आत्मनिर्भर सुद्धा असलं पाहिजे. या दिशेने माझ्या वडिलांचा आग्रह सुरुवातीपासून होता. मध्य प्रदेशामध्ये, इंदोरमध्ये, उज्जैनमध्ये जेव्हा लोक तुमची तलवारबाजी बघायचे, तुमची लाठी चालवण्याची पद्धत बघायचे, तेव्हा आश्चर्यचकित व्हायचे. आश्चर्यचकितच तर मी सांगू शकत नाही, परंतु हे मी करू शकतो. मला माहिती आहे खूप चांगल्या प्रकारे, कारण आमचं धार्मिक शहर आहे. तर तलवारबाजीमध्ये मला मजा येते. तर दोन्ही हाताने तलवार चालवू शकतो किंवा जे काही करायचं तर त्यावेळी हे आपलं शरीर मोकळं करण्याच्या पद्धतीसुद्धा आहेत.
आपल्या ईश्वराच्या कृपेने या बॉडीमध्ये सगळं काही आहे, जे ईश्वराने दिलं आहे. आपल्याला त्याचा उपयोग करायचा आहे. तर सेल्फ डिफेन्सच्या दृष्टीने सुद्धा, आत्मविश्वासाच्या दृष्टीने सुद्धा आणि आपल्या इथे तर 64 कला, 14 विद्या कृष्णदेवांनी तर नाही, आपल्या कला तर खूप आहे. तुमचे मित्र सांगायचे की क्षिप्रा नदी पोहून पार करायचा तुम्ही. हो, तर देवाच्या कृपेने स्विमिंगचा आनंद तर तेव्हाच येईल, जेव्हा पूर येत आहे. नदीमध्ये उड्या मारा, इकडून तिकडे जा, तर कॉन्फिडन्ससुद्धा येतो आणि एखादी घटना घडली, तर बुडणाऱ्यांमध्ये सुद्धा वाचवू शकतो. तर ही चांगली गोष्ट आहे ना. हे तर करायलाच हवं आपल्यासाठी सगळं काही. तुमच्या बालपणीच्या एका मित्राने सांगितलं, की जेव्हा सिनेमा बघायला जात होता, तुम्हाला अजिबात आवडायचं नाही की लाईनमध्ये उभं राहून तिकीट घ्यायचं. दबंग होते, सरळ मॅनेजरकडे जाऊन गळा पकडून तिकीट घ्यायचात तुम्ही. हे तर चुकीचं आहे. हे उलट आहे. मी कायम कॉलेजच्या जीवनामध्ये स्टुडंट लीडरशिपवरून प्रेसिडेंट झालो, युनिव्हर्सिटी प्रेसिडेंट झालो. तर सामान्यपणे आमच्या वेळी आम्ही थोडं सिनेमा अव्हॉइड करायचो. कारण त्या कॉलेज काळामध्ये भांडण खूप व्हायचे आणि भांडणामध्ये टॉकीजमध्ये सिनेमा बघत बसणं हे सुद्धा एक आव्हान असायचं. कारण त्यावेळी कित्येकदा आमच्या खूप साऱ्या लोकांबरोबर घटना घडल्या आहेत. परंतु ही गोष्ट तर खरी आहे, की चांगला सिनेमा आला तर बघायला पाहिजेच. तर माझे सगळे मॅनेजर मित्र होते. गळा पकडून नाही तर प्रेमाने बसवून दाखवायचे. तुम्हाला नोकरी करायची नव्हती. हं. हा स्वाभिमान होता आणि त्यासाठीच तुमच्या वडिलांनी दुकान उघडलं. मी तुमच्याशी सहमत आहे. माझ्याजवळ संपूर्ण देशामध्ये आपले कल्चर आहे. आज आम्ही सुद्धा कल्पना करा, की त्यामध्ये प्रदेशांमध्ये नोकरी जर बघितली, तर 9 करोडच्या राज्यांमध्ये 10 लाख नोकरी आहेत. आपल्या देशाच्या आजसुद्धा सगळ्या प्रकारचे फोर्सच्या सर्व्हिसेस बघितल्या तर 40,00,000 145 करोडचा देश आहे. तर आपण आत्मनिर्भर असलंच पाहिजे. आपली शेती करा, पशुपालन करा, व्यापार करा, व्यवसाय करा. अनेक लोकांना काम द्या. माझ्या वडिलांनी सुद्धा आता मी जशी 11th पास केली, त्याच्यानंतर लगेच त्यांनी मला एक रेस्टॉरंट उघडून दिलं. माझे 3 भाऊ होते. एक-एक करून त्यांना वाटायचं, की आता तुम्ही शिका वगैरे, परंतु आपलं दुकान चालवून स्वतःची व्यवस्था, आत्मनिर्भर व्हा. मी त्या आनंदाने सकाळपासून मी आपलं मग हे वडे बनवणं कोणाकडून शिकलात तुम्ही? ते तुम्ही दुकान उघडाल तर तुम्ही सुद्धा शिकाल तुम्ही. जेव्हा तुम्ही रेस्टॉरंट चालवता, तेव्हा तुम्हाला माहीत आहे, की सकाळपासून जर दुकान चालवायचं असेल आणि जर कधीतरी तो बनवणारा आला नाही, तर आम्हाला आलं तर दुकान चालेल नाही, तर दुकान बंद पडेल. तर त्यामुळे सगळ्या गोष्टींमध्ये एक दक्षता येते. परंतु त्यावेळीप्रमाणे मी फर्स्ट इयरमध्ये दुकान चालवलं. जेव्हा मला वाटलं, की मी निवडणूकसुद्धा लढवू शकतो. मला अडचण येते, तर बाबा म्हणाले, की "तुझ्यासाठी मी म्हणालो, की मी दुकान संध्याकाळपर्यंत चालवेल. तर मी कॉलेजला कधी जाईन, निवडणूक कधी लढवीन, तुम्हाला कधी वेळ आहे?" तर ते म्हणाले, "बाळा शिकावं तर लागेल, परंतु हे सुद्धा पक्क आहे, की दुकानसुद्धा चालवायचं आहे. तुझ्या दुकानाचं स्वरूप बदल." तर ते म्हणाले, की "तू खाण्याचं हॉटेल उघड." खाण्याच्या हॉटेलचा फायदा आहे, की 11 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत, संध्याकाळी 7 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत चालेल. परंतु तू दुकान नक्कीच चालव. मग मी बी-एस-सी केलं. मग मी म्हणालो, की मला आता थोडासा आणखी वेळ लागेल, कारण मी विद्यार्थी परिषदेमध्ये ऑल इंडिया स्तरावर आणि स्टेट लेव्हलवर काम करतोय. तर ते म्हणाले, की "तू आणखी काहीही काम कर, परंतु आपला व्यवसाय सोडू नकोस." मला अभिमान आहे, की वडिलांची ती शिकवण मला आजपर्यंत कामी आली. प्रत्येक स्थानी मी कुठल्याही जागी असेल, भले शिक्षामंत्री बनलो, विधायक बनलो, टुरिझम चेअरमन बनलो, यूडीए चेअरमन बनलो. मी आपला व्यवसाय, आपल्या कुटुंबाचा त्या स्वच्छतेबरोबरच गैरसरकारी आधारावर कायमच करत राहिलो. मला या गोष्टीचा आनंद आहे. तुमचं हे यूथमधलं करिअर बघतो ना, तर तुम्ही सगळं काही करायचात. मग परत फिरून राजकारणावरच यायचात. करायचं म्हणजे करायचं हेच. मग हे खरं आहे का, की तुम्ही तुमच्या बहिणीकडून राजकारणाचे गुण शिकलात? ही गोष्ट खरी आहे, की मी घरामध्ये माझ्या ताईच्या आधी तर खरं सासरच्या नंतर ती घरातून निवडणूक लढली. ती 6 निवडणूक लढली आहे नगर निगमचे, तर मी तिच्यानंतरच लढलो आहे. खरी गोष्ट ही आहे, की सार्वजनिक क्षेत्रातील, परंतु ताईचं वैशिष्ट्य ती कुठल्याही वॉर्डमधून लढली, कुठल्याही सीटवरून लढली. ती प्रत्येक जागी निवडणूक जिंकून यायची. मला तिचा हा गुण खूप आवडायचा. तर मला वाटायचं, की असं असलं पाहिजे, की जिथूनही लढू, निवडणूक जिंकायला पाहिजे. आणि राजकारणाची इतकी आवड होती, की लग्न सुद्धा तुम्ही राजकीय कुटुंबामध्येच केलं? हो. हे खरं आहे, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कुटुंब होतं आणि आपले प्रचारक माननीय बाबासाहेब नातू माननीय शालिग्रामजी तोमर, आमच्या विद्यार्थी परिषदेमध्ये कार्यकर्ते कुठल्या प्रकारे चिंता करतात.
तर कारण मी दिवसभर घरातून निघून माझा जास्तीत जास्त वेळ बाहेर आणि पार्टीच्या कामांमध्ये घालवायचो. तर आमच्या प्रचारकांची एक इच्छा होती, की एक व्यक्ती अशी आणायला पाहिजे, की जी भावना समजणारी असेल. म्हणजे दोघांनाही माहिती असेल, की घराच्या बाहेर सुद्धा राहावं लागतं. नाहीतर रोज वाद होतात घरात. मला अभिमान आहे, की मला आजपर्यंत वाद नाही घालावा लागला. हा फायदा झाला. नाही, नाही. आता तर घरामध्ये भांडण होण्याचे सगळे मार्ग तुम्ही बंद केले. तुम्ही एकटे राहतात मुख्यमंत्री आवासामध्ये. ना पत्नी ना मुलं कोणीही बरोबर राहत नाही. मी साधारण 8 वर्ष उज्जैन विकास प्राधिकरणाचा अध्यक्ष होतो. 4 वर्ष मध्य प्रदेश टुरिझम कॉर्पोरेशनचा अध्यक्ष होतो. मग मी 2013 पासून विधायक आणि मग 2020 ते 2024 पर्यंत शिक्षण मंत्री, 23 पर्यंत. तर माझ्या कुटुंबातून मला हा सपोर्ट नक्कीच मिळाला. सुरुवातीपासून सरकारी पदावर तुम्ही राहिला, तर मला सरकारी बंगल्यांमध्ये कुटुंब कधी येत नाही. ती तुम्हाला पूर्ण सूट आहे. आणि तर माननीय मोदीजींचा आदर्श आहे. त्यांचे नातेवाईक कोण राहतात? ते सीएम हाऊसमध्ये सुद्धा नव्हते राहत. आज सुद्धा राहत नाही. तर असंच माननीय पंतप्रधानजींप्रमाणेच अनेक वरिष्ठ लोकांचा आशीर्वाद आहे, की कुठलंही कर्तव्य आपल्याला मिळालं, तर पूर्ण मन लावून करण्यासाठी तुम्हाला वेळ पाहिजे. आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे, की घरातून सपोर्ट मिळतो. मी त्यामुळे अच्छा, त्यांना अजिबात वाईट वाटत नाही, की तुम्ही एकटे मला राहताय वाटतं तिकडे? तुम्ही येऊन विचारू शकतात कधी वाईट वाटलं तर. मी तुमच्या डिग्रीज बघितल्यात. हो. लॉची सुद्धा, बी-एची सुद्धा, तुम्ही डॉक्टरेट सुद्धा केलंय. आता लोक हे विचारतात, की जर राजकारणामध्येच यायचं होतं, नेतागिरी करायची होती, मुख्यमंत्री बनायचं होतं, तर इतकं शिक्षण घ्यायची गरज काय होती? शिकलेल्या लोकांनी नेतागिरी नाही केली पाहिजे का? नाही, विनम्रतेने म्हटलं पाहिजे, की जे परिषदेच्या वेळेपासून माझ्यावर संस्कार होते, ते शिकत-शिकत आपल्याला ज्या कुठल्याही लाईनमध्ये जायचं आहे. मी नोकरीसाठी शिकत नव्हतो. मी जेव्हा उज्जैन विकास प्राधिकरण अध्यक्ष, तेव्हा मी पी-जी, एम-ए पॉलिटिकल सायन्समधून केलं. नंतर पी-एच-डी सुद्धा केली. तर हे माझ्यासाठी शिकणं माझ्या मनाप्रमाणे माझ्या आतल्या आत्मविश्वासासाठी सुद्धा आणि स्वतःच्या सुखासाठी सुद्धा तर आहे. तर शिकून व्यक्ती स्वतःला सुद्धा पारखू शकतो अनेक गोष्टींमध्ये आणि मला या गोष्टीचा आनंद आहे, की मी शिकण्याच्या बाबतीत आज सुद्धा संधी मिळाली मला. तर मला शिकण्यामध्ये जितका आनंद आहे, दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमध्ये नाहीये. आणि लिहिता सुद्धा तुम्ही? हो, लिहितो कारण मी माझं पुस्तक लिहिलंय, ज्यामध्ये उज्जैनचं धार्मिक पर्यटन, आणि एका टुरिझम. पुस्तकाचं नाव आहे क्रोध. पुस्तकाचं नाव तर क्रोध नाहीये, परंतु ही गोष्ट खरी आहे, की आत्मबोध नक्कीच आहे. मी पुस्तक थोडेसे हिस्ट्रीचे सुद्धा लिहितो आणि एन्शियंट हिस्ट्रीचे पण. नाही, लोकं घाबरत सुद्धा असतील. तुम्ही कुस्ती महासंघाचे अध्यक्ष होतात, तर पैलवान सुद्धा तुमच्याकडे बरेच असतील. मी याच्याबद्दल तर कसं बोलू शकतो. परंतु ही गोष्ट खरी आहे, की स्वामी विवेकानंद म्हणाले, की "सुदृढ शरीरामध्ये सुदृढ मेंदूचा वास असतो" आणि मी त्या गोष्टीवर विश्वास नाही, ठेवतो. असं कुठलं काम आहे जे तुम्ही नाही करत? हो, धन्यवाद. मला काम करण्यामध्ये तर काहीच हरकत नाहीये. परंतु विनम्रतेने लोकांबरोबर संवाद साधण्यामध्ये मजा येते आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण मजेत घालवण्यात विश्वास ठेवतो. त्यामुळे असंही आयुष्यामध्ये माहीत नाही कुठपर्यंत लोक आपल्याबरोबर असतील. परंतु जोपर्यंत असतील तोपर्यंत मजेत चालण्याची सवय आहे आणि तेच ईश्वराच्या कृपेने एका छोट्याशा व्यक्तीला, ज्याच्या कुटुंबामध्ये कधीच कोणी विधायक नाही, कोणी संसद नाही, कोणी मंत्री नाही, मुख्यमंत्रीचा तर प्रश्नच येत नाही. आणि अशा व्यक्तीला खालून उचलून पार्टीच्या मुख्यमंत्रीपर्यंत बनवलं, मला या गोष्टीचा अभिमान आहे. हो, आता जनतेमधून 1-2 प्रश्न घेऊ शकतो. हं. सर, माझा प्रश्न हा आहे, आता आपलं नाव डॉक्टर मोहन यादव आहे, तर मला हे जाणून घ्यायचंय, की तुम्ही कुठल्या विषयावर रिसर्च केलंय? मी पॉलिटिकल सायन्समधून भाजप आणि त्याच्या आधीच्या सरकारवर केलं होतं, जे आपल्या मध्य प्रदेशच्या संदर्भातले आहेत. ओके सर, हां, थँक यू हो. सर. आणि हे सुद्धा सांगतो, की मी हा सब्जेक्ट यासाठी घेतला, की सामान्यतः नेता जेव्हा पी-एच-डी करतात, तेव्हा त्यांच्यावर आरोप लागतात, की हे थिसिस कोणीतरी लिहिलं असेल, काहीतरी केलं असेल. मी म्हणालो असा विषय ठेवू, की ज्याला झोपेमध्ये सुद्धा काही विचारलं तर सांगेल भाजपाचे पूर्व सरकार केव्हा-केव्हा बनले त्यामुळे हे लिहिलं. भाजपमध्ये जे मीडियावाले आहेत, त्यांचा काय रोल होता? यावर सुद्धा तुम्ही थिसिस लिहिलाय? हो, मला या गोष्टीचा आनंद आहे. तुम्ही त्यामुळे लपवता ही गोष्ट? नाही. मी मीडियावाल्यांच्या अभ्यासावर लिहिलं होतं आणि ते भाजपाचे पूर्ववर्ती सरकारच्या प्रति दृष्टिकोनावर मीडियावाल्यांचा अभ्यास.
ते जवळ-जवळ जसं दीनदयाळ उपाध्यायांपासून आपल्या पार्टीचे जितके फाउंडर मेंबर किंवा नंतरचे सुद्धा लीडर होते, ते लिहिणारे वाचणारे. स्वर्गीय भारतरत्न अटल बिहारीजी वाजपेयी यांची कविता क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत में. तर असेच लिहिणारे वाचणारे जे आमच्या दलाचे वैशिष्ट्य आहेत. तर मी नाही, त्या यामुळे हा गोष्टीसाठी प्रश्न येतो की राहुल गांधी आजकाल म्हणतात ना की सगळी मीडिया बीजेपीने विकत घेतली आहे. जाकी रही भावना जैसी प्रभु मुरीद देखी तिन तेसी. त्यांना दिवसरात्र चोरी वगैरे शिवाय काय सुचतच नाही. चोरांना तर सगळेच जण वाटतात चोर. आणखी एक प्रश्न घेऊ शकतो? माझा प्रश्न असा आहे की तुमचं एक स्टेटमेंट खूप व्हायरल झालं होतं, कुश्ती न हो तो यादव कैसा. यामागचा नेमका विचार काय होता? नाही, तुम्ही जे पाहिलं होतं, ही गोष्ट खरी आहे की एक सभा होत आहे आणि सभामध्ये माझं आपलं भाषण चालू आहे. आता ही गोष्ट खरी आहे की थोडंसं हे यादव समाजाचे, आमच्या शेतकरी कुटुंबातील बाकी समाजातील लोक सुदृढ तर असतातच. तर थोडेफार झालं तर काही हरकत नसते. मी म्हणालो, "हे सगळं चालत राहील, चालू द्या आपल्याकडून." हे बघा, तुम्ही म्हणाला होतात की जर कुस्ती नसेल तर यादव कसला आणि लाठी नसेल तर यादव कसला. आणि हे अखिलेश यादव यांच्या भागामध्ये तुम्ही बोलत होतात. मी लखनौमध्ये बोलत होतो. मला माहिती आहे की लखनौ उत्तर प्रदेशाची राजधानी आहे आणि माझ्या सभेमध्ये एक विषय निर्माण झाला होता. तर आता हे होतंच की एक असा विषय आला. तर आता हे तर लपलेली गोष्ट नाही आहे की जर सक्षम लोक, समर्थ लोक, स्वस्थ लोक आणि विशेष करून राजकारणाच्या क्षेत्रामधले येतात, तर काही-काही गोष्टी अशा घडतात. तर मला या गोष्टीचा अभिमान आहे की हो, यादव लोकं सगळं सांभाळून घेतात. चिंतेचं काही कारण नाही. आणखी एक प्रश्न घेऊ शकतो? सर, एकदा तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान आझमगडला आला होतात. तर माझ्या काही मित्रांबरोबर वाद झाला. ते दावा करतात, माझे काही यादव मित्र, की तुम्ही खोटे यादव आहात आणि अखिलेश यादव खरे यादव आहेत. तर तर यावर तुम्ही काय म्हणाल? आणि थोडं तुम्ही सांगा की माझ्या त्या मित्रांपर्यंत ही गोष्ट पोहोचेल, जे यादव मित्र आहेत, की तुम्ही खरे आहात की खोटे आहात? खरं खोटं कोणी कोणाच्या बोलण्यावरून होतं का? मी तुम्हाला सांगतो की तुम्ही सगळे आपापल्या कुटुंबातील अमर पुत्र पुत्री आहात. कारण तुमच्या वडिलांचा वंश तुमच्या माध्यमातून पुढे जातोय. मला या गोष्टीचा अभिमान आहे की आम्ही आपापल्या पद्धतीने सगळे खरे लोक आहोत. कोणीही खोटं नाहीये. मी ऐकले की तुम्हाला गायला खूप आवडतं. तर ह्या अदालतमध्ये आम्हाला एखादं गाणं ऐकवा ना प्लीज सर. आता मल्टी टॅलेंटेड तुम्ही आहात हे एक-एक करून माहिती होत आहे. काही रहस्य माझ्याकडे सुद्धा आहेत, काही जनतेकडे सुद्धा आहेत. हे बघा, गाणं तर कॉलेज वगैरेच्या वेळची गोष्ट वेगळी होती. आता मी तर राजनेता आहे, तर भाषण चांगली गोष्ट आहे. गाणं थोडं अवघड जाईल. परंतु हे खरं आहे की माझे आपले विशेष करून मनोविकासाच्या दृष्टीने, शांत भावनेने, एकाग्रतेच्या दृष्टीने, सत्संगाचं, गाण्याचं, या सगळ्याचं स्वतःचं एक महत्त्व आहे. तर मला थोडं भक्तिभावनेची किंवा सण समारंभ किती छान प्रकारे करतात, त्याचा आनंद घेण्याची सवय आहे. असं काहीतरी जास्त गाण्याची वगैरे सर, थोडी कमी सवय आमच्यासाठी आहे. गा ना प्लीज. हैं? बड़ी देर भई नंद लाला तेरी राह तके ब्रजबाला. ओ बड़ी देर भई नंद लाला तेरी राह तके ब्रजबाला. बाल बाल एक एक से पूछे कहाँ है मुरली वाला रे. बड़ी देर भई नंद लाला तेरी राह तके ब्रजबाला.